right? So in this, the atmosphere, which is one of the important ecological factor. मग atmosphere म्हटलं की you can observe generally which is the gaseous layer, right? atmosphere जे आहे हे atmosphere गॅसियस लेअरने तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय की या ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस या ठिकाणी प्रेझेंट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याची काही रिजन्स या ठिकाणी आपल्याला काही दिसतील. सो इन दी ॲटमॉस्फिअर यू कॅन ऑब्झर्व दी ॲट दी सरफेस ऑफ अर्थ, जे पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे या पृष्ठभागापासून आकाशाच्या दिशेनं जे काही एक वातावरण आहे, जे काही ज्याला आपण म्हणूया गॅसचा लेअर आहे, दॅट इज वी कॉल्ड एज द ॲटमॉस्फिअर, किंवा the earth which is simply enveloped by a gaseous layer, and this gaseous layer which is we called as the atmosphere. है की नाही? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जो काही या गॅसचा लेअर या ठिकाणी पूर्णपणे पसरलेला आहे तो पृथ्वीच्या भोवतीच आहे. पृथ्वीच्या इतर बाकीच्या ग्रहांच्या भोवती म्हणा किंवा इतर बाकीच्या प्लॅनेटमध्ये आपल्याला अशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर पाहायला मिळत नाही, ही मात्र लक्षात घ्या. So these gaseous layer which envelop the earth surface, which is we call as the atmosphere. Okay, so in this, the gases mantle forming atmosphere, they extend into outer space at about 1000 किलोमीटर. 1000 किलोमीटर पर्यंत साधारणतः आपल्याला हे थोड्याफार प्रमाणामध्ये हे गॅसेस जे आहे हे गॅसेसचं मॅन्टल म्हणा किंवा एक त्याच्यावरती एक आवरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे आकाशाच्या दिशेनं आपल्याला असं वरती वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सो इन दिस यू कॅन ऑब्झर्व सिम्पली the it maintains contact with all the major types of environment of the earth. ठीक आहे नाही? So also interact with them and greatly affecting their ability to support life. म्हणजे पहा या हे वातावरण या ठिकाणी असणं आवश्यक आहे. कारण का हे जे काही ॲटमॉस्फिअर आहे हे ॲटमॉस्फिअर असल्यामुळेच या ठिकाणी पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे लाईफ फॉर्म्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा ज्याला आपण लाईफ म्हणूया थोडक्यात, या लाईफला सपोर्टिंग मीडिया जो आहे हा आपल्याला वातावरण असलेलं पाहायला मिळतं. कारण का या वातावरणातला जो काही महत्त्वाचा एक गॅस आहे दॅट इज वी कॉल्ड द ऑक्सिजन, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द रेस्पिरेशन फॉर ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, राईट? सो इट इज अ रिझर्वायर ऑफ सेव्हरल एलिमेंट्स. दीज आर इसेन्शियल फॉर अवर लाईफ. आहे की नाही? या ॲटमॉस्फिअरमध्येच वेगवेगळ्या प्रकारचे इलिमेंट्स आहेत. म्हणून थोडक्यात से फॉर एक्झाम्पल जसं की प्लांटच्या बाबतीत जर म्हटलं आपण तर याच वातावरणामध्ये आवश्यक जो काय आहे कार्बन डायऑक्साईड आहे की जो प्लांटच्या फोटोसिंथेसिससाठी आवश्यक आहे. ऑक्सिजन आवश्यक आहे. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन त्याच प्रमाणामध्ये आवश्यक आहे की नाही? त्याचबरोबर हे वातावरण जे आहे हे वातावरण पहा या ठिकाणी किंवा या पृथ्वीच्या सरफेसवरती कुठल्याही ठिकाणी पोकळी नाही, पोकळ भाग कुठलाच नाही. सगळ्या ठिकाणी जवळपास हे हे जे काही गॅस आहे हा इक्वल अमाऊंटमध्ये भरलेला असतो. मग या ठिकाणी कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचं जर काही कमी जास्त प्रमाणात जर काही त्याचं प्रमाण कमी जास्त झालं, कमी दाबाचा पट्टा आपण म्हणतो निर्माण झाला, कमी प्रेशर त्या ठिकाणी, एक इक्वल प्रेशर असतो ॲक्च्युली ज्यावेळेला वारं वाहत नाही किंवा हवा वाहत नसते त्यावेळेला आपण असं समजायचं की या ॲटमॉस्फेरिक मध्ये असणारे गॅसेसचा प्रेशर जो आहे तो इक्वल आहे. पण त्यामध्ये जर काही फ्लक्च्युएशन झालं तर हवा इकडची तिकडं तिकडची इकडे वाहत असते, आहे की नाही? आणि जोरजोरात हवा वाहत असते त्याचा प्रेशर बी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कधी वेळेला पाहायला मिळतो. हे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या वेळेला ज्या वेळेला हवा तापते, हवा तापलेली हवा हलकी होऊन पुन्हा वरती जाते, आहे की नाही? अशा या रोटेशनमध्ये फ्लक्च्युएशनमध्ये आपल्याला हा बराचसा इम्पॅक्ट पाहायला मिळतो. So it serves many functions, including the filtration of radiation energy coming from the sun. म्हणजे ही जी काय हवा आहे बघा, या हवेमध्येच एक महत्वाचा लेअर आहे तो म्हणजे सॉरी काय ओझोन लेअर. जो ओझोन लेअर या ठिकाणी ऑक्सिजन पासून तयार झालेला आहे आणि हाच काय करतो, सूर्याकडनं येणारे जे काही रेडिएशन्स आहेत त्याचबरोबर ॲज अ इन्सुलेशन म्हणून या ठिकाणी काम करतो. किंवा जी काही हीट आहे, एक्सेस हीट जी आहे, ही एक्सेस हीट या ठिकाणी काय केली जाते, ओझोनमध्येच ट्रॅप केली जाते, जी पृथ्वीच्या सरफेसपर्यंत येऊ दिली जात नाही. अँड इट विल प्रोटेक्ट अवर अर्थ सरफेस अँड स्टॅबिलाइज दी वेदर ॲज वेल ॲज क्लायमेट
टू हीट कॅपॅसिटी ऑफ द एअर. म्हणजे पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागाचं संरक्षण करण्याचं काम देखील हा काय करतोय, हेच ॲटमॉस्फिअर करतोय किंवा या ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे काही लेयर्स करतात. मग एक लक्षात घ्या, गंमत अशी पहा, हे जे काही आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर आपल्याला फील होतंय फक्त, मात्र दिसत नाही. गॅस जो आहे, जे काही हवा आहे, ही हवा आपल्याला फक्त ज्या वेळेला ही ट्रान्सफर होत असते, वाहत असते हवा, विंड फ्लो ज्या वेळेला होत असतो त्यावेळेलाच आपल्याला फक्त याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. पण मात्र फिजिकली जर बघितलं तर फक्त आपल्याला फील होते. आपण त्याचा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटने त्याचं मेजरमेंट घेऊ शकतो, त्याचं स्पीड मोजू शकतो आपण, नाही असं नाही, पण मात्र आपण त्याला पाहू शकत नाही. आहे की नाही? फार तशी गमतीशीर गोष्ट आहे पण दिसत नाही. हा, आहे पण दिसत नाही, वाहते पण आपण त्याला पकडू शकत नाही, असा प्रकार आहे सगळा काही हवेचा. तर याप्रमाणे असं गमतीशीर पार्ट आहे ॲटमॉस्फिअर. मग या ॲटमॉस्फिअरमध्ये काय काय गोष्टी आहेत बघा. ॲटमॉस्फिअर जी आहे, वातावरण आपण ज्याला म्हणतो, या वातावरणामुळेच पृथ्वीवरती वेदर म्हणा, वेदर म्हणजेच काय, हवामान असेल, क्लायमेट म्हणजे ऋतुमान असेल, हे या ठिकाणी टिकून. मग थंडी असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल किंवा उन्हाळा असेल, हे जे काही ऋतू आपल्याकडे बदलत राहतात, त्यामध्ये पुन्हा फ्लक्च्युएशन येतात. पाऊस पडतो, पावसाचं वातावरण निर्माण होते, हवा वाहते, या सर्व काही गोष्टी ज्या काही आपल्याला पाहायला मिळतात, ह्या सर्व काही या ॲटमॉस्फिअरमध्ये होणाऱ्या बदलामुळे. मग ॲटमॉस्फिअरचं जे काही टेम्परेचर असेल, ॲटमॉस्फिअरमध्ये पुन्हा ह्युमिडिटी आहे, म्हणजे मॉइश्चर आहे, वॉटर व्हेपर्स आहे, की ज्यामुळे हवा जी आहे ती थंड राहते. आता सध्या हिवाळ्यामध्ये म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये हवा थंड राहण्याचं कारण काय, तर हवेमध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे की नाही. पाण्याची वाफ जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हिवाळ्यामध्ये ती जरा थोडीशी कोरडी होते, मॉइश्चर कमी होतं आणि जास्त बाकीचे कूलनेस जास्त वाढतो, टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे भयंकर थंडी जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अतिशय गमतीशीर फॅक्ट आपल्याला या वातावरणाच्या सोबत आपल्याला असलेले पाहायला मिळतील. महत्वाचं जर म्हटलं तर हे जे काय ॲटमॉस्फिअर आहे, या ॲटमॉस्फिअरमध्ये जर बघितलं तुम्ही, तर या ॲटमॉस्फिअरमध्ये असे काही आपल्याला लेअर पाहायला मिळतात, थर आहेत. जसं की जमिनीच्या लगतचा, म्हणजे जवळपास एक साधारणतः फक्त 20 किलोमीटर उंचीपर्यंत, हा, या 20 किलोमीटर उंचीपर्यंतच आपल्याला जनरली लाईफ पाहायला मिळेल किंवा या या वातावरणामध्येच लिव्हिंग ऑर्गॅनिझम असलेले पाहायला मिळतील. मग हे जे काही व्हायरसेस आहेत, ही बॅक्टेरिया आहेत, फंजायचे स्पोर असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, अनेक धुळीचे कण असतील, हे सगळे या हवेच्या माध्यमातून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतात, ट्रान्समिट होत असतात. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर सर्व काही गोष्टी ज्या आहेत या सगळ्या काही या वातावरणामध्ये शक्य आहे. वातावरण नसतं, हवा ॲटमॉस्फिअर नसतं, तर या पृथ्वीवरती सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत हे या ठिकाणी जगू शकले नसते, इतकं इव्हॉल्युशन झालं नसतं. म्हणजे बाकीच्या इतर ग्रहांप्रमाणे वातावरण झालं असतं किंवा इतर बाकीच्या ग्रहांसारखी परिस्थिती आपल्याला दिसली असते. जशी मंगळ ग्रहावरती आहे, बाकीच्या इतर गुरुवरती आहे, शनीवरती आहे. आता आपल्याकडे रिसर्च सुरू आहे, मंगळ ग्रहावरती कशा प्रकारचं वातावरण असेल, त्या ठिकाणी खरंच मानवाला राहण्यासारखं काही वातावरण आहे का, पण नाही. नीट लक्षात घ्या, बरेचसे काही आता आपल्याकडं उपग्रह त्या ठिकाणी सोडलेले आहेत, पण मात्र त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण नाही, पहिली गोष्ट, ऑक्सिजन नाही आहे की नाही. त्यामुळे त्या ठिकाणी बहुतांश वेळेला आपण त्या ठिकाणी आपल्यासारखी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी ग्रो होऊ शकत नाही, वाढू शकत नाही, राहू शकत नाही. इव्हन चंद्रावरती सुद्धा नाही, चंद्रावरती सुद्धा अत्यंत कमी प्रमाणामध्ये वातावरण होतं. तर जनरली साधारणतः पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते 20 किलोमीटर एवढ्या या अंतरावरती पहिला आपल्याला एक लेअर पाहायला मिळतो. तो लेअर म्हणजे काय, ट्रॉपोस्फिअर. त्याला ट्रॉपोस्फिअर असं म्हणतात. सो देर आर 5 कॉन्सेंट्रिक लेयर्स विदिन द ॲटमॉस्फिअर. या ॲटमॉस्फिअरचे साधारणतः महत्वाचे असे 5 लेअर केलेले आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतील, की दे कॅन डिस्टिंग्विश, दे कॅन डिव्हाइड the basic temperature, right, or basic nature of that atmosphere. टेम्परेचर नुसार सुद्धा आपल्याला याच्यामध्ये फ्लक्च्युएशन पाहायला मिळेल. सुरुवातीचा जो काही पहिला लेअर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे ट्रॉपोस्फिअर. हा ट्रॉपोस्फिअर जो आहे हा लोवेस्ट लेअर आहे ॲटमॉस्फिअरचा, की जो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ असतो आणि ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला यामध्ये आपल्याला आढळतात. सो दे आर लाईव्ह इन दिस लेअर. ओके. So in this troposphere, which is about 20 kilometers above the Earth's surface, ठीक आहे, and it is thin in the polar region. म्हणजे पहा, हा जो काही ट्रॉपोस्फिअर आहे
हा पृथ्वीचे पोलार रिजन्स असतील, म्हणजे टोकाकडचे जे काही भाग आहेत, आर्टिक आणि अंटार्क्टिका खंड जे आहे, अशा ठिकाणी मात्र कमी आहे. त्या ठिकाणी साधारणतः फक्त आपल्याला 10 किलोमीटर इतकाच थिकनेस किंवा इतक्याच जाडीचा हा लेअर पाहायला मिळतो. इट इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. मग हे जे काही ट्रॉपोस्फिअर आहे, या ट्रॉपोस्फिअर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. सो दी प्रपोर्शन ऑफ गॅसेस इन दी ॲटमॉस्फिअर विच इज फेअरली कॉन्स्टंट. जनरली हे कॉन्स्टंट राहते, त्याचं जे काही प्रपोर्शन असेल, जसं की जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे की नाही. बट in this you can observe this troposphere which is characterized by the steady decrease in the temperature, and it may decrease up to -60 degree centigrade in the upper layer. म्हणजे एक लक्षात घ्या, पृथ्वीच्या सरफेस पासून जर तुम्ही वर जाल, आकाशाच्या दिशेने जर गेलात, तर आकाशाच्या दिशेने जर गेलात तर टेम्परेचर जे आहे ते अगदी कमी होत गेलेलं आपल्याला पाहायला, हा कमी होत गेलेलं टेम्परेचर पाहायला मिळतं. आणि अगदी त्याच्यात 20 किलोमीटरच्या वरच्या लेअरला जर इथं बघितलं तुम्ही, तर -60 degree centigrade देखील टेम्परेचर असतं. म्हणजे पहा, विमान, आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला एक साधा प्रश्न जर काही इथं समजा पडला असेल की आकाशातून विमानं उडतात आणि प्रचंड वेगानं उडतात, मग आता इतक्या वेगानं जर का विमानं उडत असतील, तर या लेअर मधून जर बघितलं, हे बघा, या ट्रॉपोस्फिअर मधूनच काय होतंय, विमानांचं उड्डाण होते, आपल्यासारखं पॅराशूट असेल, ढग त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, गॅसचा लेअर या पृथ्वीच्या भोवती आपल्याला पाहायला मिळतो, आहे की नाही. मग या लेअर मध्ये जर बघितलं, या लेअर मध्ये वरच्या बाजूला जर गेलं तर टेम्परेचर अत्यंत कमी असतं, हवेचं टेम्परेचर कमी असतं, आणि विमानाचं जी काही गती असते किंवा जी काही स्पीड असते ती भरपूर सारी स्पीड आपल्याला पाहायला मिळते. जवळ 600, 700, 800 किलोमीटर पर हावर इतक्या वेगाने हे विमानं या ठिकाणी उडत असतात. मग ते उडत असताना जे काही घर्षण होतं, जसं आपल्या समजा जमिनीवरती जर काही, रस्त्यावरती जर काही या स्पीडने जर काही एखादी गाडी चालवली तर ती पेटेल, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घर्षण होईल, आणि त्या घर्षणामुळे, आहे की नाही, त्या फ्रॅक्शनमुळे या ठिकाणी पेट घेण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. पण मात्र विमानांच्या बाबतीत तसं होत, कारण का, तर त्या ठिकाणी असणारं आउटसाईडचं टेम्परेचरच अत्यंत कमी असतं, त्यामुळे त्याचबरोबर ॲटमॉस्फिअरचा प्रेशर देखील कमी होत जातो, आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारची काही दुर्घटना होऊ शकते. तर हा पहिला लेअर आहे ट्रॉपोस्फिअर. इथं बघा, या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल, पहिले 5 लेअर कोणते ते पाहूया, आणि मग ते कोणत्या अंतरावरती, किती ठिकाणी, कोणत्या ठिकाणी कसे आहे ते आपण ते पाहू. तर पहिल्या 20 किलोमीटर पर्यंत जो काही लेअर आहे ॲटमॉस्फिअर मधला, तो आहे ट्रॉपोस्फिअर. त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं तर दुसरा लेअर आहे, त्याची वी कॉल्ड द स्ट्रॅटोस्फिअर. दुसरा लेअर कोणता आहे? स्ट्रॅटोस्फिअर. सेकंड लेअर आहे स्ट्रॅटोस्फिअर, की या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये साधारणतः आपल्याला या ठिकाणी ओझोनचा लेअर देखील आपल्याला असलेला पाहायला मिळतो त्याच्या बेसला. आणि मग या 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 लेअर मधून बऱ्याच वेळेला बघा, असे जे काही जेट विमानं असतील किंवा जे काही लढाऊ विमानं असतात, ते अत्यंत स्पीडनी वाहत असतात, ही आपल्याला पर्टिक्युलरली या लेअर मधून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा लेअर आहे बघा, मेसोस्फिअर. या मेसोस्फिअरच्या दरम्यान साधारणतः काही एखाद्या वेळेला उल्का वगैरे आलेल्या असतात, त्या इथंच बऱ्याच वेळेला विरून जातात, किंवा या लेअरच्या नंतर आपल्याला कॅरामन लाईन पाहायला मिळते, आणि त्या कॅरामन लाईन नंतर मग अत्यंत कमी प्रेशरचं वातावरण या ठिकाणी निर्माण होतं, म्हणजे या ठिकाणी अगदी कमी प्रमाणामध्ये हवा आहे, तो आहे थर्मोस्फिअर. थर्मोस्फिअर मध्ये बघा, इथे दाखवलंय की जसे की जे आकाशामध्ये असणारे जे काही सॅटेलाइट असतात, हे साधारणतः या लेअर मध्ये फिरत असतात. यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती जे इथं या लेअर पर्यंत अगदी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शेवटचा एक लेअर आपल्याला पाहायला मिळतो, दॅट इज वी कॉल्ड द एक्झोस्फिअर, विच इज द लास्ट लेअर. अगदी कमी प्रमाणामध्ये, अगदीच थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी थोडेसे गॅसेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. यानंतर सगळं जे काही वातावरण आहे हे संपून जातं, आणि इकडे या ठिकाणी व्हॅक्यूम आहे, पूर्णपणे व्हॅक्यूम आपल्याला यानंतर आपल्याला पाहायला मिळेल अवकाशामध्ये. तर अशा प्रकारचे हे 5 महत्वाचे ॲटमॉस्फेरिक लेअर जे आहेत, हे आपल्याला या ठिकाणी ॲटमॉस्फिअर मध्ये पाहायला मिळतात. नीट लक्षात ठेवा, पहिला आहे ट्रॉपोस्फिअर, दुसरा आहे स्ट्रॅटोस्फिअर, तिसरा आहे मेसोस्फिअर, चौथा आहे थर्मोस्फिअर, आणि पाचवा आहे एक्झोस्फिअर. ट्रॉपो, स्ट्रॅटो, मेसो, थर्मो, एक्सो याप्रमाणे जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. तर हे जे काही 5 लेअर आहेत, ह्या 5 लेअर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ॲटमॉस्फिअर असलेलं पाहायला मिळतं. हे 5 लेअर जे आहेत हे वेगवेगळ्या अंतरावरती आपल्याला असलेले दिसतील. साधारणतः ट्रोपोस्फिअर जो आहे हा जनरली 0 to 10-15 किलोमीटर्स
साधारणतः 10 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरती आपल्याला हा ट्रॉपोस्फिअर लेअर असलेला पाहायला मिळतो, की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅसेस आहेत. कोणते गॅसेस आहेत तर नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, आर्गॉन गॅस आहे, इतर बाकीचे काय. त्यानंतर सेकंड लेअर चालू होतो तो म्हणजे ट्रॉपोस्फिअर, की ज्या ट्रॉपोस्फिअर जो आहे तो 10 ते 30 किलोमीटर इतक्या अंतराचा आहे. किती आहे? 10 ते 30 किलोमीटर इतक्या अंतरावरती ट्रॅटोस्फिअर आहे. 30 किलोमीटर नंतर आपल्याला मेसोस्फिअर पाहायला मिळतो, तो साधारणतः 30 ते 50 किलोमीटर या अंतरावरती आहे. 20 किलोमीटरचा हा लेअर आहे. त्यानंतर 50 किलोमीटरच्या वरती जर गेला तुम्ही तर थर्मोस्फिअर आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा थर्मोस्फिअर जो आहे तो हा साधारणतः जवळपास 400 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. आणि 400 किलोमीटरच्या पुढे जर बघितलं तर अनंत याच्यापर्यंत जर बघितलं तर तो आहे एक्झोस्फिअर, जो शेवटचा लेअर मानला जातो. अशा प्रकारे हे ॲटमॉस्फिअरचे 5 लेयर्स, इच लेअर ऑफ दॅट ॲटमॉस्फिअर विच हॅज इट्स ओन युनिक कॅरेक्टरिस्टिक अँड ट्रेड्स. प्रत्येक या लेअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारे याची प्रॉपर्टी देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये एकच युनिक प्रॉपर्टी काय, तर या प्रत्येक लेअरमध्ये जर बघितलं तुम्ही तर टेम्परेचर जे आहे ते कमी कमी होत जातं. लक्षात, साधारणतः एक्झोस्फिअर पर्यंत टेम्परेचर कमी होत जातं आणि त्यानंतर मग मात्र बाकीचं पुढचं टेम्परेचर जे आहे ते मात्र आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं पहा की जे काही डस्ट पार्टिकल असतील, गॅस जे आहे, आता गॅस मोकळा आहे तरी देखील हा पृथ्वी सोडून जात नाही. का बरं? या लेअरमध्ये आपल्याला हा गॅस पर्टिक्युलरली पाहायला मिळतो. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये गॅसचं कॉन्सन्ट्रेशन डेन्सिटी जास्त आहे, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये कमी आहे. तशी तशी कमी होत जाईल पुढे मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर किंवा एक्झोस्फिअरमध्ये. तर हे या ठिकाणी पृथ्वीवरतीच अटॅच असण्याचं कारण काय, तर या गॅसवरती देखील आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं ऍप्लिकेशन झालेलं आपल्याला पाहायला. म्हणजेच काय की हे पृथ्वीच्या भोवती वातावरण जे आहे ते टिकून राहण्याचं कारण काय, तर या गॅसला या ठिकाणी काय त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं काय केलेलं आहे, बाइंड करून ठेवले किंवा अट्रॅक्ट करून ठेवले. त्यामुळं जास्त डेन्सिटी असलेली जी काय हवा आहे किंवा ज्यामध्ये पोलन ग्रेन्स, डस्ट पार्टिकल्स किंवा हे जे काही समजा आपल्याला गॅसेस पाहायला मिळतात, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, याचे जे काही गॅस पार्टिकल्स आहेत हे या ठिकाणी होल्ड करून ठेवले जातात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळे ट्रॉपोस्फिअरमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. जसं तुम्ही वर जाल तसं हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कमी होत जातो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पृथ्वीच्या सेंटरमधून आहे की नाही, अर्थच्या सेंटरमधून आहे आणि तसा तो पुढे जाऊन कमी होत जातो. तर अशा प्रकारे हे ॲटमॉस्फिअर आहे. या ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे हे 5 जे काही लेअर आहेत, या लेअरमध्ये आपल्याला जसजसं तुम्ही अंतर्वर्ती जाल त्याप्रमाणे टेम्परेचर देखील आपल्याला त्याच्यामध्ये बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. कसं आहे पहा टेम्परेचर, जसं की पहिला लेअर जो आहे साधारणतः 12 किलोमीटर पर्यंत ट्रॉपोस्फिअर आहे, याचं टेम्परेचर जे आहे ते जमिनीच्या पृष्ठभागापासून तर वरच्या लेअर पर्यंत -60 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत. 12-15 किलोमीटर अंतरावरती पृथ्वीच्या सरफेसवरून किती टेम्परेचर, फक्त -60 डिग्री सेंटीग्रेड मायनस मध्ये टेम्परेचर लक्षात घ्या. त्यानंतर पुढे स्ट्रॅटोस्फिअरचं टेम्परेचर आहे -60 or 56 to -2.5 डिग्री सेंटीग्रेड. पुन्हा त्यानंतर टेम्परेचर आणखीन कमी होतंय -2.5 डिग्री सेंटीग्रेड टू 86 डिग्री सेंटीग्रेड, -86 डिग्री सेंटीग्रेड टू 12,000 डिग्री सेंटीग्रेड. आणि मग त्यानंतर पुन्हा हे टेम्परेचर जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग इकडे भयानक टेम्परेचर 1200 डिग्री 1500 डिग्री असं टेम्परेचर आपल्याला नंतर पुढे वातावरणामध्ये पाहायला मिळतं. पण मात्र या मधल्या लेअरमध्ये मात्र फक्त आपल्याला -डिग्री सेंटीग्रेडमध्ये टेम्परेचर असलेलं पाहायला मिळेल. लक्षात घ्या. आणि मग या वातावरणामध्ये किंवा या लेअरमध्ये कशा प्रकारचे कोणते कोणते घटक आपल्याला या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतील. तिथं पहा, जसं की पहिल्या लेअरमध्ये ट्रॉपोस्फिअर मधूनच जी काही विमानं असतील आपली किंवा एअर बलून्स असतील किंवा हे काय असतील ती उडू शकतात. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये बघा मेट्रोलॉजिकल रॉकेट्स जे असतात, हे रॉकेट्स असतील किंवा मेटेरॉइड्स असतील, ही जनरली आपल्याला ह्या वरच्या लेअरमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला पास होताना आपल्याला दिसतील. त्यानंतर वरती गेल्यानंतर सॅटेलाइट्स असतील, स्पेसशिप असतील, हे वरच्या एक्झोस्फिअरच्या बाहेरच्या लेअरमध्ये नंतर ट्रॅव्हल करताना आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे हे सर्व काही लेअर आहे. त्यापैकी 1 बाय 1 आपण पाहूया. पहिला जो काही लेअर आहे ट्रॉपोस्फिअर. दिस इज द फर्स्ट लेअर
from the earth surface, and it is where all the weather is occur. ऍक्च्युअली जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी आवश्यक असणारं जे काही वातावरण आहे, वेदर आहे, हे वेदर आपल्याला या लेअरमध्ये असलेलं पाहायला मिळेल, ज्याला म्हणायचं ट्रॉपोस्फिअर. सो इट इज द क्लोजेस्ट लेअर टू दी अर्थ सरफेस. आहे की नाही, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळचा लेअर आपल्याला हा पाहायला मिळतो, की ज्यामध्ये जनरली आपण सुद्धा राहतो किंवा इतर बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच लेअरमध्ये पाहायला मिळतात. याच लेअरमध्ये पाऊस होतो, याच लेअरमध्ये ढग असतात, याच लेअरमधून सगळ्या काही गोष्टी आपल्याला शक्य आहेत. विच इज ॲट हायर अल्टिट्यूड इट विल गेस डिक्रीज इन दिअर टेम्परेचर. जसजसं याची हाईट वाढत जाईल तसतसं त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय होणार आहे, टेम्परेचर कमी होत जाणार आहे. अँड देअर फॉर दिस ट्रॉपोस्फिअर विच इज द रिजन ऑफ स्ट्रॉंग एअर मुवमेंट, की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवेचा बदल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पहा, एक लक्षात घ्या, जे काही आपल्याकडे वादळ होत असतील, सुनामी येते किंवा मोठ्याने वारा वाहतो, ही सर्व काही गोष्टी ज्या आहेत या कुठल्या लेअरमध्ये होणार, फक्त या ट्रॉपोस्फिअरमध्ये होणार. So which is the region where strong air movements are occurred and क्लाउड फॉर्मेशन असेल, ढग तयार होण्याची परिस्थिती असेल, किंवा मग लाईटनिंग होणार असेल, विजा कडणाऱ्या असतील, थंडरिंग होतंय, ही सगळा जो काही भाग आहे, पाऊस जो त्या ज्या ठिकाणावर पडतो, हा सगळा काही भाग या लेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो इन दिस द अप्पर लेअर ऑफ ट्रॉपोस्फिअर विच ग्रॅज्युअली मर्ज विथ द नेक्स्ट झोन अँड नेक्स्ट लेअर विच इज बी कॉल्ड द स्ट्रॅटोस्फिअर. मग ज्या ठिकाणी हा ट्रॅटोस्फिअर जो आहे तो हा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ज्या वेळेला मर्ज होतो, त्या लेअरला म्हणायचंय ट्रॉपोपॉज. ट्रॉपोस्फिअर ज्या वेळेला स्ट्रॅटोस्फिअर मध्ये मर्ज होतो, किंवा या मधली जी काही लाईन असेल, मिडल लाईन साधारणतः 10 किलोमीटरच्या पुढची, ही जी काही लाईन आहे याला म्हणायचे ट्रॅपोपॉज. त्यानंतर सेकंड लेअर सुरू होतो, दॅट इज वी कॉल्ड एज स्ट्रॅटोस्फिअर. Now second one layer, it is air mass extending about 30 kilometer above tropopause. It is called as the stratosphere, and the uppermost layer of that stratosphere is called as the stratopause. म्हणजे मग आता ज्या ठिकाणी स्ट्रॅटोस्फिअर ज्या वेळेला संपेल आणि मेसोस्फिअर जिथून सुरू होईल त्या ठिकाणाला म्हणायचे स्ट्रॅटोपॉज. ठीक आहे. तर असे हे लेअर साधारणतः रिजन आपल्याला पाहायला मिळतात. पण जनरली या झोनमध्ये टेम्परेचर जे आहे ते अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, विच विल गेट मिनिमम टेम्परेचर -60 डिग्री सेंटीग्रेड टू मॅक्झिमम ऑफ अबाउट 5 डिग्री सेंटीग्रेड. सो इन्क्रीज इन द टेम्परेचर इट इज ड्यू टू ओझोन फॉर्मेशन. या ठिकाणी थोडंसं टेम्परेचर वाढलेलं आपल्याला काय पाहायला मिळतं, इट इज रिक्वायर्ड फॉर ओझोन फॉर्मेशन. याच लेअरमध्ये स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपल्याला एक साधारणतः 16 किलोमीटर ते 20 किलोमीटर या अंतरावरती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपल्याला ओझोनचा लेअर पाहायला मिळतो, की जो ऑक्सिजनचं ऑक्सिजन पासून तयार झालेला आहे. So this ozone formation is formed under the influence of ultraviolet rays of solar radiation. कशासाठी तयार झाला ओझोन लेअर, तर ओझोन सुद्धा हा हवेचा लेअर आहे. या हवेच्या लेअर मध्येच सूर्याकडनं येणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, युव्ही लाईट असतील, किंवा जी काही एक्सेस हीट असेल, ही हीट या ठिकाणी ट्रॅप केली जाते, त्याला त्या ठिकाणी परावर्तित केलं जातं, रिफ्लेक्ट केलं जातं. So this ozone is formed from the oxygen by a photochemical reaction. ओझोन कसं तयार होते, ऑक्सिजन पासून तयार होतो आणि फोटोकेमिकल रिॲक्शनच्या थ्रू तयार होतो, की ज्यामध्ये सोलार एनर्जी जी आहे ही सोलार एनर्जी त्या ठिकाणी स्प्लिट केली जाते. अँड दी ऑक्सिजन मॉलिक्युल्स दे आर फॉर्म दी ॲटॉमिक ऑक्सिजन विच देन कंबाइन्स विथ दी ऑक्सिजन मॉलिक्युल्स टू फॉर्म दी ओझोन्स. लक्षात, याप्रमाणे ओझोन त्या ठिकाणी तयार होतो. नंतर थर्ड लेअर आहे, दॅट इज वी कॉल्ड द मेसोस्फिअर. मग त्यानंतरचा लेअर जो आहे मेसोस्फिअर जो आहे तो विच इज द थर्ड लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर नेक्स्ट टू स्ट्रॅटोस्पॉज, अँड इट इज अबाउट 40 किलोमीटर इन आहे. 40 किलोमीटर अंतरावरती साधारणतः पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हा लेअर सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इन दिस रिजन यू कॅन ऑब्झर्व दी लो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग फार कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला दिसतो, आणि त्याचबरोबर लो टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर जे आहे ते अगदी कमी या लेअरमध्ये पाहायला. वेअर द टेम्परेचर बिगिन्स टू ड्रॉप फ्रॉम दी स्ट्रॅटोपॉज goes on decreasing with the increase in the height and reaches a minimum of about -95 degrees centigrade.
इतकं कमी टेम्परेचर त्या लेअरमध्ये पाहायला मिळतं. इट इज ड्यू टू लेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरचा प्रेशर अगदी इतका कमी असतो की त्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते -95 डिग्री सेंटीग्रेडला जातं. अँड ॲट सम लेवल लाईक 80 to 90 kilometers above of the earth's surface where the mesosphere will end, and that limit of that upper limit of the mesosphere is generally known as the mesopause. मेसोफॉल झाल्यानंतर किंवा मेसोस्फिअर झाल्यानंतर मग चौथा लेअर या ठिकाणी सुरू होईल, तो आहे थर्मोस्फिअर. So next to that mesosphere, which is thermosphere, which extend up to 500 kilometers above the earth's surface, and it is characterized by the steady temperature. एक सारखं टेम्परेचर आपल्याला साधारणतः या लेअर मध्ये पाहायला मिळतं, which includes लार्ज नंबर ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स. कारण की सूर्याकडनं येणारे रेडिएशन्स या लेअरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे या लेअरमध्ये कोणत्याही प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहू शकत नाहीत, जगू शकत नाहीत. अँड ऑल्सो द कॉस्मिक रेज, they cause the ionization of molecules like oxygen and nitric oxide, and this region is called as the ionosphere. In these, the molecules of gases, they are so widely spaced that high frequency audible sounds are not carried out by this atmosphere. म्हणजे या लेअर मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही मोठमोठ्याने ओरडला तरी समोरच्याला ऐकू जाणार नाही, समोरच्याला तुम्ही बोलला तरी समोरच्याला समजा आवाज जाणार नाही. अशा प्रकारचा हा लेअर आहे. वेअर यू कॅन ऑब्झर्व की हाय फ्रिक्वेन्सी ऑडिबल साऊंड्स आर ऑल्सो नॉट कॅरिड आउट इन दिस ॲटमॉस्फिअर. आता हे जे काय आपण समजा आता समजा मी बोलतोय तुम्हाला ऐकू येते, किंवा समोरासमोर ज्या वेळेला आपण एकमेकाला बोलतो तर ते हवेच्या माध्यमातून समोरच्याला ऐकू जातं. ते कशामुळे होत आहे, तर हे हवेच्या कंपनांमुळे होतं. हवा आहे, ॲटमॉस्फिअर आहे, म्हणून आपल्याला एकमेकाचा आवाज या ठिकाणी ऐकू येणं शक्य आहे, आवाज तयार होणं शक्य आहे. आपल्याला बोलता कशाच्या माध्यमातून येते, हवेच्याच माध्यमातून येते. नीट बारकाईने विचार करा कधीतरी जरा बसल्या बसल्या की बाबा आपल्याला बोलता काय येते, कशामुळे बोलता येते. बोलताना मग आपण बोलतो तर मग आपलं हे शब्द जे आहेत हे आपल्याला कोणत्या माध्यमातून समोर जातात, कोणतं माध्यम आहे आपल्याला आवाज बाहेर काढण्याचं. तर याचा जर बारकाईने विचार केला तर हा फक्त काय आहे, हवा आहे, ॲटमॉस्फिअर आहे, म्हणून या गोष्टी शक्य आहेत. म्हणजे बोलता येणं हे ॲटमॉस्फिअरमुळे शक्य आहे. त्याचबरोबर हे बोलणं समोरच्याला ऐकू जाणं हे देखील ॲटमॉस्फिअरमुळे शक्य आहे. मग हा जो काय आवाज असतो, हा आवाजाचे हे जे काही तरंग असतात, वेवलेंथ असते, ही ठराविक लिमिटपर्यंत जाते आणि त्या ठराविक लिमिट नंतर ती मर्ज होत असते ॲटमॉस्फिअरमध्ये. त्यामुळे आपण जर का एका ठिकाणी आवाज केला तर तो एक ठराविक अंतरापर्यंत जाऊ शकतो. अगदी इथून आवाज केला तर दिल्लीपर्यंत म्हणा जाणार नाही. हा वेगवेगळ्या माध्यमातून मात्र त्याचं कन्व्हर्जेशन होईल. जसं आता सुद्धा मल्टीमीडिया किंवा हे जे काही फोन आहेत, रेडिओ वेव्ज आहेत, या रेडिओ वेव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल, पण ते वेगळं माध्यम. पण डायरेक्ट जे काय आहे हवेच्या माध्यमातून जो काय आपल्याला समजा आवाज तिथपर्यंत पोहोचवायचा आहे, तर हे सगळं काही शक्य फक्त या ॲटमॉस्फिअरमुळे आहे. नंतर पुढे जे काही लेअर आहे, थर्मोस्फिअर असेल, एक्झोस्फिअर असेल, यामध्ये ते मात्र शक्य होणार नाही. कारण का, तर त्या ठिकाणी अगदीच कमी प्रमाणामध्ये ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. म्हणजे थोडक्यात काय, हवाच नाही त्या ठिकाणी. त्यानंतर शेवटचा लेअर जो आहे दॅट इज वी कॉल्ड द रेस्ट रिजन ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे उरलेला जो काय भाग आहे, मग तो अगदी पार याच्यापर्यंत सूर्यापर्यंत म्हणा, पूर्ण आकाशगंगेमधला जो काही भाग आहे त्याला म्हटलं जातं एक्झोस्फिअर. दॅट इज वी कॉल्ड ॲज द थर्मोस्फिअर इज कॉल्ड ॲज द rest of the region of that atmosphere above the thermosphere is called as exosphere or outer space, which lack atoms except those of some of the hydrogens and helium. फक्त मग त्या ठिकाणी फक्त काही प्रमाणामध्ये हायड्रोजन ॲटम्स आणि हेलियम ॲटम्स आपल्याला त्या भागामध्ये फक्त पाहायला मिळतील. बाकीचं कोणताही मॉलिक्यूल, कोणताही हवेचा कण देखील त्या ठिकाणी दिसणार नाही. असा रिजन जो आहे त्याला म्हटलं एक्झोस्फिअर. अँड दिस इज एक्सटेंडेड अप टू जवळपास पहा इथं 32,190 किलोमीटर इतक्या अंतरावरपर्यंत हा एक्झोस्फिअर जो आहे तो पसरलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर व्हॅक्युम आहे जवळपास, वेअर द एक्झोस्फिअर हॅज अ व्हेरी हाय टेम्परेचर. यामध्ये भयानक टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं. इट इज ड्यू टू डायरेक्टली सोलर रेडिएशन्स आर एक्सपोज वेअर, अँड द अर्थ मॅग्नेटिक फील्ड it is also become more important than the gravity is distribution of atomic particles in the exosphere. म्हणजे काय थोडक्यात या ठिकाणी कोणत्या प्रकारची
काय म्हणतात त्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी नाहीये, मॅग्नेटिक फील्ड नाहीये, आणि फक्त सोलर रेडिएशन त्या ठिकाणी उपलब्ध होतात, सूर्याच्या अगदी जवळचा भाग ह्या, त्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर भयानक आपल्याला वाढलेलं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारचे हे लेअर आहे. जसं पहा आता स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आपण बघितलं की स्ट्रॅटोस्फिअर मध्ये महत्वाचा लेअर आहे तो म्हणजे ओझोन, आहे की नाही. ओझोनचा जो महत्वाचा लेअर आहे हा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आहे, आणि पृथ्वीवरती हा लेअर असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की सूर्याकडनं येणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज असतील किंवा हीट रेडिएशन्स असतील ही या ओझोन मध्ये एकतर ट्रॅप केली जातात किंवा याला रिफ्लेक्ट केली जातात, आणि त्यानंतरच मग फिल्टर केलेले जे काही लाईट्स आहेत किंवा फिल्टर केलेले जे काही लाईट रेज असतील हेच फक्त या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सोडले जातात, and therefore we can exist. So therefore this stratosphere is very very important. The second layer, okay, which has a decline density and temperature remains constant at that level. Low temperature is there and slightly रायझिंग टेम्परेचर, म्हणजे साधारणतः 5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर या ठिकाणी वाढतं फक्त, नाहीतर -60 डिग्री सेंटीग्रेड पासून टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळेल. At the top of stratosphere, the thin air may reach temperature close to 0 degree centigrade, and where the ozone layer lies in that stratosphere. त्यानंतर तिसरा लेअर जो आहे तो मेसोस्फिअर आहे. साधारणतः ते आपण बघितलं की त्या मेसोस्फिअर मध्ये काय काय नाही. नंतर आता जर बारकाईने जर बघितलं तर कंपोजिशन कशा प्रकारे, ऍटमॉस्फिअर मध्ये कशा प्रकारचं कंपोजिशन आहे, म्हणजे जो काही पृथ्वीच्या सरफेसवरती जो काही ट्रॉपोस्फिअर आहे, या ट्रॉपोस्फिअर मध्ये you can observe the atmosphere. It is made up of by a mixture of many degree of gases in which variable quantity of the solid particles is also suspended. It will increase height above the sea level. The atmospheric pressure gradually decreases. म्हणजे समुद्र सपाटीपासून जसं तुम्ही वर जाल तसं हा ॲटमॉस्फिअरचा प्रेशर जो आहे हा कमी झालेला आपल्याला दिसेल. इट कन्सिस्ट ऑफ mixture of gases having a relatively uniform composition in the lower layer close to the earth, and pure dry air on an average constitutes mainly 78% नायट्रोजन. जो काही एअर आपल्याला पाहायला मिळतो की जी काही हवा आहे या हवेमध्ये जर बघितलं तर 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे, आणि त्यानंतर मग उरलेले जो काही 1% जो आहे, समजा आता हे 78 21 99% जर काय झालं, 99% जर बघितलं तर आपल्याला नायट्रोजन आणि ऑक्सिजन असलेला पाहायला मिळतो, राईट. सो इन विच 78% इज नायट्रोजन, 21% हे ऑक्सिजन आहे, आणि उरलेले जे काय अमाऊंट आहे या उरलेल्या गॅस अमाऊंट मध्ये जर बघितलं तुम्ही तर आर्गॉन 0.93%, कार्बन डायऑक्साईड 0.03%, आणि उरलेल्या याच्यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये हायड्रोजन, हेलियम आणि ओझोन असे हे गॅसेस आपल्याला या ॲटमॉस्फिअर मध्ये असलेले पाहायला. त्याचं प्रमाण नीट लक्षात घ्या. 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे, आणि उरलेल्या 1% 0.93% जास्त प्रमाणामध्ये ऑर्गॉन आहे, आणि अगदी कमी प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण बघा किती नगण्य आहे ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. तरी देखील आपल्याला ऑक्सिजनची कमतरता असलेली पाहायला मिळते. कारण काय, पोल्युशनमुळे या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तो इतर बाकीच्या सोबत रिॲक्ट होतो, कार्बन मोनॉक्साईड तयार होतो त्याचा, किंवा मग क्लोरोफ्लोरोकार्बन तयार होत असतील, आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं पाहायला मिळतं, आणि टेम्परेचर यामुळे वाढतं. आता या गॅसेसच्या पलीकडे जाऊन जर बघितलं तुम्ही तर वॉटर वेपर्स आहेत, म्हणजे मॉइश्चर आहे, डस्ट पार्टिकल आहे, स्मोक आहे म्हणजे धूर आहे, वेगळ्या प्रकारचे काही सॉल्ट पार्टिकल्स आहेत.